कथा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत असो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा. ययाती फुलं का हसतात ती स्वतःशीच उद्गारली. जणू काही तिच्यामध्ये दोन अलका होत्या. त्यातली एक दुसरीला प्रश्न विचारत होती. ती दुसरी गोंधळली. तिची धांदल पाहून पहिली हसली. लगेच ती लाजली. अलकेची ती लाजरी मूर्ती अधिकच मोहक दिसू लागली. समुद्राप्रमाणे सौंदर्यालाही भरती येत असते काय, कुणाला ठाऊक. अलका क्षणाक्षणाला अधिक सुंदर दिसत होती. मी हसत हसत म्हटले, मी सांगू? हा, बायका लाजतात म्हणून त्यांना फुलं हसतात. इश्य, तिचा हा उद्गार मला अधिकच गोड वाटला. मी आजारी आहे, अंथरुणावर पडलो आहे. गेले 8 दिवस मला शुद्ध सुद्धा नव्हती. त्या गोष्टीचा मला पूर्ण विसर पडला. मी टक लावून तिच्याकडे पाहू लागलो. ती चमकली. लगेच पुटपुटली, काय वेडी आहे मी. पट्टीवर घालायला औषध घेऊन आले आणि ते न घालता बोलत बसले. हा डोळे मिटा पाहू. का? हे औषध मोठं जहाल आहे. त्याचा एक थेंब सुद्धा डोळ्यात जाता कामा नये. राजवैद्यांनी निक्षून सांगितलंय मला. पण माझे डोळे मिटायला तयार नाहीत. का? का अलकेला कसे सांगायचे? मला तुझ्याकडे एकसारखे पाहत राहावेसे वाटते म्हणून. तिला असले बोलणे आवडेल का? ती केवळ दासीची मुलगी नाही. तिच्या आईचे दूध मी प्यालो आहे. तिच्या आईच्या अंगाखांद्यावर मी लहानाचा मोठा झालो आहे. कलिकेला बाबा सुद्धा मानतात. आई तर तिला एखाद्या आपताप्रमाणे वागवते. ययूची काळजी माझ्याहूनही कलिकेला अधिक आहे असे म्हणते. अशा कलिकेच्या मुलीशी आता तुम्ही डोळे मिटले नाहीत तर मी कट्टीफू करेन. अलकेच्या त्या गोड शब्दांनी माझे बालपण परत आले. समुद्राला मिळालेले नदीचे पाणी जणू काही निराळे झाले. मी मुकाट्याने डोळे मिटले. अलका कपाळाच्या पट्टीवर औषधाचा एक एक थेंब सोडू लागली. काही वेळा उघड्या डोळ्यांपेक्षा मिटलेल्या डोळ्यांना अधिक दिसते की काय कोण जाणे. माझी गट्टीफू करणाऱ्या बालपणीच्या अलकेपासून आता पट्टीवर औषध घालीत उशाशी उभ्या असलेल्या अलकेपर्यंत तिची अनेक रूपे माझ्या डोळ्यापुढे सरकत होती. कळी तीच होती, पण फुलत फुलत प्रत्येक वेळी नवे मनोहर रूप धारण करत होती. अलकेच्या प्रत्येक मूर्तीत निराळाच मोहकपणा होता. अलका आई बरोबर राजवाड्यातच राहत होती, त्यामुळे तिची ही सारी रूपे माझ्या डोळ्यांपुढून गेली होती. पण आजपर्यंत ती माझ्या डोळ्यात मात्र कधीच भरली नव्हती. असे का व्हावे? मी विचार करू लागलो. 6 वर्षांचं होईपर्यंत अलका माझी सवंगडी होती. मग मात्र आमचे संबंध दुरावले. मी होतो राजपुत्र. मी राजवाड्यात, नगरात, राजसभेत, उत्सवात सर्वत्र ऐटीने मिरवू लागलो. ती होती दासीची मुलगी. ती मागे मागे राहू लागली. राजवाड्यात आईच्या हाताखाली लहान सहान कामे करू लागली. मला पुढे राजा व्हायचे होते. जगज्जेता वीर व्हायचे होते. ती दासी होणार होती. सदैव कुणाची तरी सेवा करत राहणार होती. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांपासून दूर गेलो. कुठल्या तरी स्वर्गीय सुगंधाने एकदम मला धुंद करून सोडले. माझे डोळे मिटलेलेच होते. उजवा हात हळूहळू वर नेऊन मी पाहिले. अलका वाकून अगदी सांभाळून पट्टीवर थेंब थेंब औषध सोडत होती. माझ्या गालांवर तिच्या केसाची एक बट तिला नकळत रुळू लागली होती. ती बट माझ्या हाताला लागली. त्या नाजूक स्पर्शाने माझे शरीर पुलकित झाले. डोळे उघडले तर अलका दूर होईल म्हणून ते न उघडताच मी हसत म्हटले, अलका, माझं नाक फार फार रागवलंय. कुणावर? डोळ्यांवर. कुणाच्या? माझ्या. ते का बाई? एवढा सुंदर सुगंध कुठून येतो हे त्याला कळत नाही म्हणून. त्या नाकाला मला काहीतरी विचारायचंय. विचार की. त्याची देवावर श्रद्धा आहे ना? माझं नाक काही नास्तिक नाही. देवळातल्या मूर्ती दगडाची असते हे त्या नाकाला कबूल आहे ना? आहे. मग ते नाक त्या मूर्तीपुढे का वागतं? त्याला त्या मूर्तीत देव दिसतो म्हणून? तो दिसला नाही तरी तिथे असतो. त्या नाकाला येणारा सुंदर सुगंधही तसाच आहे. अलकेच्या या बोलण्याची मला मोठी गंमत वाटली. आम्ही दोघे जणू काही पुन्हा लहान होऊन शब्दांचे खेळ खेळू लागलो होतो. पण असले खेळ खेळण्यापेक्षा तो सुगंध मनसोक्त घ्यायची इच्छा माझ्या मनात प्रबळ झाली. मी अलकेला विचारले, कसला आहे हा वास? जाईच्या फुलांचा. लहानपणी फार आवडायची ही तुम्हाला. अलका म्हणाली, ते खरे होते. पण मधल्या काळात धनुष्याच्या टणत्कारात आणि घोड्यांच्या टापात जाती कुसुमाचे ते लाडीक कुजबुजणे मला कधीच ऐकू आले नव्हते. मी म्हणालो, अलका, ती फुलं माझ्या नाकापाशी आण. मला त्यांची क्षमा मागायची आहे. थांबा, वेणीच काढून देते मी. वेणी? हो, वेणीत ती माळली आहेत मी. मग ती तिथेच राहू देत. का? तू फुलं तिथून काढलीस तर ती माझ्यावर रागावतील. इश्य, त्यांचा तसाच वास घेऊ दे मला. अलका काहीही बोलली नाही.
मी म्हणालो, तू तुझ्या वेणीचा वास मला दिला नाहीस तर मी मोठ्याने ओरडेन. मग सारी माणसं जागी होतील. पट्टीवर घालायचे थेंब मगाशीच संपले असावेत. आपला लुसलुशीत हात माझ्या ओठांवर ठेवत ती म्हणाली,